नमस्कार, मी विजय नाईक, सहाय्यक शिक्षक श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर, प्रणित तेजसमुक्त विद्यालय कोल्हापूर. सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा पूर्वतयारी, विषय गणित, घटक आहे 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न. पहिल्यांदा 1 ते 100 संख्यावरील माहिती पाहू आणि त्यानंतर सराव प्रश्न सोडवू. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 अंक किती वेळा येतात याची माहिती खालील तक्त्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. हा तक्ताना पाहायचा काळजीपूर्वक. 0 हा अंक 11 वेळा येतो, म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 यामध्ये 9 वेळा आणि 100 मध्ये 2 वेळा. 1 हा अंक सर्वात जास्त वेळा म्हणजे 21 वेळा येतो आणि उरलेले सगळे अंक 2 पासून 9 पर्यंत हे सगळे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 2 अंकी संख्या ज्या 10 पासून 99 पर्यंत आहेत या संख्यांच्या मध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो आणि उरलेले सगळे अंक हे 19 वेळा येतात. 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक फक्त 9 वेळा येतो, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 यामध्ये येतो आणि उरलेले 1 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात. म्हणजे 0 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या आहेत 9 आणि 1 ते 9 हे अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या आहेत 18, कारण तो 19 वेळा येतो पण संख्या किती आहेत 18. त्याचबरोबर 1 अंकी संख्येमध्ये 1 21 वेळा येतो पण संख्या आहेत 20 आणि उरलेले अंक 20 वेळा येतात, त्यामुळे संख्या आहेत 19. याचा आपण काळजीपूर्वक विचार करायचा आहे. 3 नंबरची माहिती आपण पाहू. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील 1 अंकी एकूण संख्या आहेत 9, 1 ते 9 अंक. 2 अंकी संख्या 90 आहेत 10 ते 99 पर्यंत आणि 3 अंकी संख्या एकच आहे ती म्हणजे 100. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या आहेत 10. आपण पाहिलेला आहे कोणत्या त्या. एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही अंक अनुक्रमे 10 वेळा येतो. त्याचबरोबर दशक स्थानी देखील हा अंक 10 वेळा येतो. 1 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये एकक स्थानी पण 10 वेळा येतात आणि दशक स्थानी पण 10 वेळा येतात. 1 ते 100 या संख्यामध्ये दशक स्थानी आणि एकक स्थानी तोच अंक आहे, जसे की 11, 22, 33, 44, 55 याप्रमाणे 99 पर्यंत 9 संख्या आहेत. त्याचप्रमाणे 12च्या पट्टीतील 8 संख्या आहेत, म्हणजे 12, 8 ते 96. त्यानंतरच्या संख्या 100च्या पुढच्या आहेत, त्यामुळे 96 पर्यंतच्या 8 संख्या ह्या 12च्या पट्टीतील आहेत. तर 13च्या पट्टीतील 13 ते 91 पर्यंतच्या 7 संख्या ह्या 100च्या पट्टीतील आहेत, 13च्या पट्टीतील आहेत 100 पर्यंतच्या. त्या पुढील संख्या ह्या 13, 8 ते 104 100च्या पुढच्या आहेत. 1 ते 100 पर्यंत समसंख्या 50, विषम संख्या 50 आणि मूळ संख्या 25. 2 अंकी संख्या 10 ते 99 पर्यंत समसंख्या 45 आणि विषम संख्या 45. यानंतर आपण या 1 ते 100 संख्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची माहिती पाहू. 1 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक येतो. आता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक येतो. दशक स्थानी 0 फक्त 100 याच संख्येमध्ये येतं, दशक स्थानी 0. त्यामुळं गोंधळून जायचं नाही. प्रश्न काळजीपूर्वक पाहिला तर आपल्याला कळेल की 1 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक येतो. दशक स्थानी 0 फक्त एकदाच येतो, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तुम्ही 4 नंबरचं वर्तुळ काय करायचं आहे, गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आहे 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या सम आहेत. आता या मोजत बसायचं नाही, 32, 34, 36, 38 असं मोजत बसायचं नाही. तर 31 पासून 50 पर्यंतच्या संख्या किती होतात आपण बारकाईने पाहू. 50 वजा 31 याचं उत्तर मिळतं 19 आणि त्यामध्ये 31 ही संख्या धरायची, म्हणजे 19 अधिक 1 20. 20 संख्या मिळाल्या. या 20 संख्येपैकी निम्म्या संख्या म्हणजे 10 संख्या सम आणि 10 संख्या काय असतात, विषम असतात. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 10 संख्या या सम आहेत. 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या सम संख्या आहेत. 31 ते 50, 50 मधून 31 वजा केले 19. 31 ही संख्या धरायची आहे, त्यामुळे 19 अधिक 1 20 संख्या झाल्या एकूण. ह्यापैकी निम्म्या सम निम्म्या विषम, 20च्या निम्मे 10, त्यामुळे 10 संख्या सम आहेत, 10 संख्या विषम आहेत. 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. आता काळजीपूर्वक हा प्रश्न वाचायचा आहे. 40 ते 92 पासून सुरुवात करायची आहे, म्हणजे आपला पहिली संख्या आपली असेल 41.
आणि शेवट संख्या असेल आपली 91. ह्यांच्यामधल्या एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या संख्या मोजायच्या आहेत. 41, 51, 61, 71, 81. किती झाल्या संख्या? पुन्हा एकदा बघा, 41, 51, 61, 71, 81 आणि शेवटची ही 91. अशा मिळून किती संख्या आहेत? आपल्या 6 संख्या आहेत. म्हणजे एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या 40 ते 92 पर्यंतच्या 6 संख्या आहेत. प्रश्न 4. एका 2 अंकी संख्याच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात, म्हणजे अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? आता या प्रश्नामध्ये एक तुम्हाला क्लू दिलेला आहे. 18 मिळवले असता म्हणजे आपल्याला किती मिळवायच्या संख्येमध्ये? त्या 18 मिळवायच्या आहेत. आणि 18 मिळवले असता अंकांची स्थाने बदलतात, म्हणजे संख्येचे काय होते? अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? आणि पर्याय आहेत 95, 86, 68, 59. आता 95 मध्ये 18 मिळवल्यावर 59 येणार नाही, कारण अंकांची अदलाबदल जर आपण केली तर काय मिळतं? उत्तर आपल्याला 59 मिळतं. 95 मध्ये 18 मिळवल्यावर 59 मिळणारच नाही, त्यामुळे हा पर्याय नाही. 86 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपल्याला 68 मिळणार नाही, त्यामुळे हाही पर्याय नाही. आता 68 मध्ये 18 मिळवून बघू. 68 अधिक 18, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8. आपल्याला काय उत्तर मिळालं? 86 मिळालं. 86 ही 68च्या अंकांची अदलाबदल आहे. त्यामुळं या 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज करून पाहू आपण. 8 आणि 7 14, अंकांची बेरीज 14 आहे. या संख्येमध्ये 18 मिळवल्यावर अंकांची अदलाबदल होते, स्थाने बदलतात, बदललेली आहेत स्थाने, त्यामुळं आपलं उत्तर असेल 68. प्रश्न 5. एकक व दशक स्थानचे अंक समान असणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती? एकक स्थानी तोच अंक आणि दशक स्थानी पण तोच अंक. अशा संख्या किती आहेत? पहिली संख्या असेल आपली 11. अशा 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 अशा आपल्याला 9 संख्या पाहायला मिळतात, त्यामुळे आपलं उत्तर असेल 9. एकक स्थानी व दशक स्थानी तोच अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 9. पुढचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पट्टीतील संख्या किती आहेत? आता 6च्या पट्टीतील संख्या करताना सगळ्यात सोपा पर्याय आहे. 1 ते 100 पर्यंत विचारलेला आहे, त्यामुळे आपण काय करूया? सरळ 100ला 6 ने भागूया. 6 1 6, उरले 4, बाकी उतरून घेतले 0, 40, 6 6 36, बाकी उरली 4. आता 16चा भाग गेला, याचा अर्थ 6च्या पट्टीतील 16 संख्या आहेत. 16 सक्क 96, त्या पुढच्या संख्या ह्या 100पेक्षा जास्त होतात, त्यामुळं 1 ते 100 पर्यंत 6च्या पट्टीतील संख्या काढताना आपण 100ला सरळ 6 भागून टाकायचं. जो भागाकार येईल ते आपले उत्तर असेल, त्यामुळे आपल्या संख्या आहेत 16, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? आता आपण बघितलं होतं की 1 ते 100 मध्ये 0 11 वेळा येतं, 1 सर्वात जास्त 21 वेळा येतो आणि 2 ते 9 हे सगळे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. त्यामध्ये 5 देखील आहे, त्यामुळे 5 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 5 हा अंक 20 वेळा येतो. प्रश्न 8. 10 ते 99 म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे, 10 ते 99चा अर्थ आहे 2 अंकी संख्या पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? आता 2 अंकी संख्यांच्या मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो हा प्रश्न आहे. 9 हा अंक किती वेळा येतो? एकूण 9 20 वेळा येतं, पण 2 अंकी संख्यामध्ये ते 19 वेळा येतं, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 19. 9 हा अंक किती वेळा येतो? 19 वेळा येतो. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? आता 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 गुणिले सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे 3. इथे जर तुम्ही 2 घेतलात तर पहिलाच पर्याय तुमचा 194 आहे, त्यामुळे इथे फसायला होतं. विषम मूळ संख्या किती आहे आपली? 3. त्यामुळं 97 गुणिले आपण 3 केलं, 3 7 21, हातचा आले 2, 3 9 27 आणि 2 29, म्हणजे सर्वात मोठी मूळ संख्या 97, सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 यांचा गुणाकार येतो 291 आणि हा पर्याय 2 आहे आपला. 2 नंबरचा पर्याय आपण गोल करायचा आहे 291.
प्रश्न 10वा, 1 ते 100 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? आता 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 20 वेळा येतो आणि असलेल्या संख्या आहेत 19. नीट बघायचा हा प्रश्न फसवा आहे. 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो आपण याचा शोध घेऊ. 2 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो आणि 2 हा अंक असलेल्या संख्या आहेत किती? 19. आता प्रश्न काय विचारला आहे? असलेला विचारला आहे का नसलेला विचारला आहे? काळजीपूर्वक बघा. इथं फसायला होतं कारण पहिलाच पर्याय आपला 19 आहे. प्रश्न विचारलेला आहे नसलेल्या संख्या किती, म्हणजे एकूण संख्या आहेत 1 ते 100 मध्ये 100, त्यामध्ये 2 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? 19. त्यामुळे नसलेल्या संख्या काढताना यांची आपण काय करायला पाहिजे? वजाबाकी करायला पाहिजे. 100 मधनं 19 गेले, उरले 81. त्यामुळं 2 हा अंक नसलेल्या संख्या आहेत 81. आपलं उत्तर आहे 81. पहिला पर्याय फसवा आहे. असलेल्या संख्या 19 आहेत पण नसलेल्या विचारलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आपण जर सोडवलं तर आपल्याला उत्तरापर्यंत सहज पोहोचता येतं. प्रश्न 11, 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? आता हा देखील पुन्हा फसवा प्रश्न आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे अंक असणाऱ्या किती संख्या आहेत? आता 1 ते 100 मध्ये 3 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 19, कारण 3 येतं 20 वेळा, असणाऱ्या संख्या आहेत 19. त्याचप्रमाणे 4 देखील 20 वेळा येतं आणि असणाऱ्या संख्या आहेत 19. 19 अधिक 19 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 38. आणि 38 हा पर्याय आपला आहे 2 नंबरला, पण हे आपलं उत्तर नाही आहे. का नाही आहे? तर 3 व 4 या अंक असणाऱ्या संख्या किती असं विचारलेलं आहे. त्यामध्ये आपण 34 आणि 43 या संख्या आपण 2 वेळा मोजणार, कारण 34 मध्ये 3 आणि 4 आहेत आणि 43 मध्ये पण 3 आणि 4 आहेत. त्यामुळे या 2 संख्या आपण 2 वेळा मोजणार, त्यामुळे या 2 संख्या आपण यातून वजा करायच्या आहेत. त्यामुळं आपलं उत्तर असेल 36. 3 व 4 या संख्या असणाऱ्या 2 अंकी संख्या आहेत 36. पर्याय क्रमांक 1. पुन्हा एकदा आपण हा प्रश्न रिपीट करू. प्रश्न पुन्हा एकदा बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असणाऱ्या किती संख्या आहेत? 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असणाऱ्या संख्या बघितल्या. 3 20 वेळा येतं, असणाऱ्या संख्या आहेत 19. 4 पण 20 वेळा येतं, 4 अंक असणाऱ्या संख्या आहेत 19. 19 आणि 19 झाले 38, म्हणजे 3 आणि 4 हे अंक असणाऱ्या संख्या आहेत 38. आपला पर्याय जरी इथे दिलेला असला तर तो पर्याय आपण घ्यायचा नाही. का घ्यायचा नाही याचं कारण पाहू. 38 आपलं उत्तर जरी आलं तरी 34 मध्ये आणि 43 मध्ये आपण हे अंक 2 वेळा मोजतो, त्यामुळे हे 2 यातून वजा करायचे आहेत. त्यामुळे 38 मधून 2 गेले, उरले किती? 36. त्यामुळे 3 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत. 3 व 4 ह्या अंक असणाऱ्या संख्या आहेत 36. पर्याय क्रमांक पहिला हा आपला उत्तर असेल. असे अनेक फसे प्रश्न आपल्याला येतात आणि आपण गोंधळून गडबडीमध्ये नको तो पर्याय गोल करतो. आपल्याला उत्तर येत असतं, सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं, फक्त गोंधळामुळे प्रश्न नीट वाचलं नसल्यामुळं आपलं उत्तर चुकतं आणि आपले 2 बहुमूल्य मार्क जातात. त्यामुळे खूप विचार करून शांत डोक्यानं प्रश्न सोडवायचे आहेत. पुढील प्रश्न 10, 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती समसंख्या असतील? आता 20 मागाशी आपण हा प्रश्न बघितला होता, या प्रकारचा प्रश्न. 51 पासून 20 पर्यंतच्या संख्या विचारल्या आहेत, त्यामुळे सगळ्यात सोपा तुम्हाला पर्याय सांगितला मी. 51 मधून काय वजा करायचे? 20 वजा करायचे. 51 मधून 20 वजा झाले, उत्तर मिळालं 31. आणि ही 20 संख्या त्यात धरायची आहे, अधिक 1 झाले 32. आता एकूण संख्या आहेत 32. मग उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं आहे, कारण याच्या निम्म्या समसंख्या असतात, निम्म्या विषम संख्या असतात. 32च्या निम्मे 16. 16 काय असेल? समसंख्या असतील आणि 16च काय असतील? विषम संख्या असतील. त्यामुळं 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असतात, त्यामध्ये समसंख्या असतील 16 आणि विषम संख्या असतील 16. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती? आता 1 ते 100 मध्ये 9च्या पटीत किती संख्या आहेत पहिला शोधूया, मग नसलेल्या संख्या शोधूया. यासाठी आपण मगाशी पाहिलं होतं की आपण काय केलं होतं? 100ला 9ने काय केलं होतं? भागलं होतं. 9 एके 9, उरला 1, उतरून घेतले 0, पुन्हा 9 एके 9, बाकी उरली 1. म्हणजे 11 संख्या, 11 9 99, 11 संख्या 9च्या पट्टीमध्ये आहेत. मग नाहीत किती? तर एकूण संख्या आहेत 100, त्यातल्या 9च्या पट्टीमध्ये 11 आहेत. मग नाहीत किती काढण्यासाठी यांची वजाबाकी करू. 100 मधून 11 गेले, उरले 89. त्यामुळं 1 ते 100 मध्ये
9च्या पट्टीत नसलेल्या संख्या आहेत 89. आपलं उत्तर असेल 89. फक्त असलेल्या की नसलेल्या हा शब्द काळजीपूर्वक वाचला की आपल्याला सहज उत्तरापर्यंत पोहोचता येतं. प्रश्न 14वा. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पट्टीतील किती संख्या आहेत? आता 71 ते 85 पर्यंतच्या संख्या आपण जर बघितल्या तर 71, 72, 73, 74, 75, 76, 77 अशा संख्या मोजत गेलो तर सगळ्यात पहिली जी 7च्या पट्टीमध्ये संख्या मिळते ती आहे 77. 77ला 7ने भाग जातो, 11 × 77. ह्याच्यामध्ये पुन्हा 7 मिळवल्यावर संख्या मिळते 77 आणि 7 84. या दोनच संख्या आपल्याला मिळतात. त्यामुळे 71 ते 85 पर्यंत 77 आणि 84 अशा दोनच संख्या आहेत. त्यामुळं 7च्या पट्टीतील संख्या किती असं विचारलेलं आहे. उत्तर आहे दोनच संख्या 77 आणि 84. आणि आपला शेवटचा प्रश्न 15वा. 1 ते 100 संख्यामध्ये 5 हा अंक एकक स्थानी व दशक स्थानी अनुक्रमे किती वेळा येतो? याचं उत्तर फार सोपं आहे मित्रांनो. प्रत्येक अंक 1 ते 100 मध्ये एकक स्थानी पण 10 वेळा येतो आणि दशक स्थानी पण 10 वेळा येतो. 1 पासून 9 पर्यंतचे अंक जे आहेत हे एकक स्थानी पण 10 वेळा येतात, दशक स्थानी पण 10 वेळा येतात. त्यामुळं 1 ते 100 मध्ये 5 हा अंक एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा. त्यामुळे आपलं उत्तर असेल 10 व 10. तर अशा प्रकारे सर्व महत्त्वाचे प्रश्न यावर कसे पडतात याविषयी आपण माहिती पाहिली. विद्यार्थी मित्रांना पुन्हा एक नम्र विनंती आहे की आपण जो सुरुवातीला मी 1 ते 100 संख्यांची माहिती दिली होती ती काळजीपूर्वक पाहायची आहे. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मगच उत्तरापर्यंत जायचं आहे. तुम्हाला सोडवण्यासाठी मी 15 प्रश्नांचा स्वाध्याय पुन्हा देतोय. काही अडचण असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पाहून आपण उत्तरापर्यंत पोहोचा. सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल अशी आशा करतो आणि आपला निरोप घेतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.